मित्रांनो, मी प्रदीप अवचार परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे STI 2015 ला विचारण्यात आलेला होता। तर काय म्हटलेलं आहे याच्यात, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे काय की दोन वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामधून बरोबर किंवा अचूक आन्सर कुठला आहे, करेक्ट कुठला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य काय होतं, इधर रवी और मोहन हॅव डन हिज वर्क। आता बघा मित्रांनो, जेव्हा आपण वाक्य वाचतो ना त्याला मराठीत ट्रान्सलेट नका करू, तर तुम्ही जे आहे ना इंग्लिशच्या शब्दाप्रमाणे त्याला बघा ते बरोबर आहे का। तर हे वाक्य काय होतं बघा, वाक्याचा सब्जेक्ट बघा आधी काय, इधर आयदर रवी और मोहन। मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण खूप वेळा सांगितला की जेव्हा दोन वेगवेगळे नाउन किंवा प्रोनाउन आयदर और ने कनेक्टेड होत असतील तर येणारं वर्ब काय असते, नेहमी सिंग्युलर म्हणजे एकवचनी येते। म्हणजे आयदर रवी और मोहन म्हणजे काय, रवी किंवा मोहन या दोघांपैकी एक, बट दोघं नाही आहेत। ठीक आहे, आयदर और नसलं असतं तर मग कन्सेप्ट वेगळी राहिली असती, पण इथं आयदर रवी किंवा मोहन म्हणजे रवी किंवा मोहन याच्या पैकी एक। त्यामुळे वर्ब कसा असायला पाहिजे, एकवचनी, जे की यूज झालेला आहे कुठला, आपला हॅव, जे अनेक वचन आहे। म्हणजे हे जे वाक्य आहे ना व्याकरणीय दृष्ट्या चुकीचं आहे। आणखी थोडं पुढे बघितल्यानंतर बघा, हॅवच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप यायला पाहिजे, हे आलेलं आहे, बट इथं ही झालेलं आहे प्रोनाउन, हे सिंग्युलर आहे। जर का हे म्हणजे इथं प्लुरल लागत होतं या वाक्याप्रमाणे देर यायला पाहिजे होतं, बट हे करेक्ट यूज झालेलं आहे, ही झालेलं आहे, जे की एकवचनी आहे प्रोनाउन, फक्त रवी किंवा मोहन या दोघांपैकी कोणातरी एकासाठी यूज झालेलं आहे, म्हणून हे जे आहे ना ग्रॅमॅटिकल इनकरेक्ट सेंटेन्स आहे। ठीक आहे, आता बघा दुसरं काय होतं, यू हू इज मोर लेथर्जिक दॅन शी। आता बघा आपला वाक्याचा सब्जेक्ट काय, यू, आणि त्याच्यानंतर जे हे आलेलं आहे ना हू, हे याच्यासाठी यूज झालेलं आहे, म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउनसाठी। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी जे काही प्रोनाउन येते म्हणजे सब्जेक्ट येते, आय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, तर ते जे व्हर्ब आहे ना इथे येणारं व्हर्ब कसं असायला पाहिजे, या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी असणाऱ्या सब्जेक्ट प्रमाणे असायला पाहिजे। आपण यू साठी नेहमी जे हेल्पिंग वर्ब आहे ना प्रेझेंट वाला आर यूज करतो आणि पास्ट वाला असेल वर यूज करतो, बरोबर आहे। त्यामुळे प्रेझेंट वाला इथं जे यूज झालेलं आहे ना आपलं इज, तर इथं काय इजने येणार, तर इथं काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे होतं, म्हणजे वाक्य कसं होणार ते बरोबर आहे। ठीक आहे, त्यामुळे हे पण वाक्य काय आपलं चुकीचं आहे। ठीक आहे, मग आता ऑप्शन काय दिलेला आहे की ओनली फर्स्ट इज करेक्ट, याच्यात पहिलं चुकीचं होतं, ओनली सेकंड इज करेक्ट दुसरं पण चुकीचं होतं, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट हे पण चुकीचं आहे। म्हणजे आपला आन्सर काय आलं पाहिजे मित्रांनो, 4 नंबरचं, की बोथ फर्स्ट अँड सेकंड आर इनकरेक्ट, म्हणजे पहिलं पण चुकीचं आहे आणि दुसरी पण चुकीचं आहे, बरोबर आहे। बघा मित्रांनो, कारण आपण जे व्हिडिओ बनवत आहे ना ते आधी झालेल्या वर्षाचे जेवढे काही प्रश्न आहेत त्यावरती घेत आहे, तर आपण जे आहे ना डीपमध्ये आणखी मोठाले लेंदी व्हिडिओ करणार आहोत। जे विद्यार्थी नवीन असतील ना त्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जे बटन आहे घंटीचं ते पण दाबा, म्हणजे जेणे